सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। दोन्ही राष्ट्रवादीचं 13 तारखेला विलीनीकरण होण्याची शक्यता आहे। दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या संदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। दोन्ही राष्ट्रवादीचं 13 तारखेला विलीनीकरण होण्याची शक्यता आहे। सूत्रांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिली आहे। तर दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भातल्या चर्चा सुरू आहे, तर या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे। तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिल्लीचा दौरा केलेला होता। भाजपच्या वरिष्ठांसोबत त्यांनी चर्चा केलेली होती आणि कदाचित पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भातला निर्णय जाहीर केला जाईल अशी सूत्रांची माहिती आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चंद्रशेखर, आपण पाहतोय सुनेत्रा पवार दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। आधी फडणवीसांनी सुद्धा दिल्लीचा दौरा केला आणि त्यानंतर पडद्यामागच्या या सगळ्या हालचाली वाढलेल्या आहेत। पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची शक्यता आहे। सूत्रांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिली आहे। शुभम, खरं तर आपण पाहिलं की राष्ट्रवादी दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्र येणार, याच्या आता सगळ्या चर्चेला पूर्णविराम जो आहे तो 13 तारखेला मिळणार आहे अशी आपल्याला माहिती जे त्या लोकशाहीला मिळालेली आहे। आपण पाहिलं की एकीकडे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि दुसऱ्या बाजूनं खासदार शरद पवार सध्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी रुग्णालयात दाखल आहेत। एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे दोन्ही मोठे नेते जे आहेत ते अशा पद्धतीनं एकीकडे एकाचा मृत्यू झाला तर दुसरे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि यामुळे सध्या पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि पवार कुटुंब एकत्र यावं म्हणून पवार कुटुंबाचे जवळचे जे स्नेही आहेत, नातेवाईक आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात या संदर्भात सगळ्या बाजू ज्या आहेत त्यांनी एकत्र आणण्यासाठी निभावलेल्या आहेत आणि या सगळ्यावरतीच आता 13 तारखेला हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलीनीकरण होणार आहे। परंतु याचं राष्ट्रीय अध्यक्षपद कुणाला मिळणार हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण या अध्यक्षपदाची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही। एकंदरीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यासाठी जयंत पाटील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या दिग्गज नेत्याची बैठक यापूर्वी देखील झाली होती। त्या बैठकीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार होते, परंतु याची पुढची आता जे शेवटचा अंतिम टप्पा जो आहे तो विलीनीकरणाचा तो 13 तारखेला होईल अशी माहिती आता समोर आलेली आहे। चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।